कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि राजर्षी शाहू आघाडीचे नेते समरजित सिंग घाटगे यांच्यात युती झाल्यानं आता उमेदवारांमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सावध भूमिका घेतलेली आहे। या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या गटाच्या उमेदवारांना काल दुपारनंतर अज्ञात स्थळी हलवलंय। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत जोडले गेलेत। रणजित, एक मोठी घडामोड होताना दिसते आहे। अज्ञात ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवलं गेलेलं आहे, नेमकं काय सुरू आहे कागलमध्ये? कागल नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते। त्या पार्श्वभूमीवर समरजित सिंह घाटगे यांच्यासोबत युती करून ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या युतीवर शिंदे गटाचे जे नेते आहेत संजय मंडलिक हे मात्र मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते। त्यांनी शिंदे गटाचे आणि मंडलिक गटाचे जे उमेदवार आहेत साधारण 22 जागांवर त्यांचे उमेदवार हे उभे आहेत, त्यांनी मात्र या निवडणुकीतून माघार घेतलेली नाही आणि माघारीचा दिवस अजून 2 दिवसानंतर आहे। त्यामुळे कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत कुठल्याही व्यक्तीचा संपर्क होऊ नये याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे कागलची नगर परिषदेची जी निवडणूक आहे ही आता लक्षवेधी ठरणार आहे। धन्यवाद रणजित, अगदी सविस्तर अपडेट दिली आहे। नेमकं काय होतंय कागलमध्ये यापुढे याची अपडेट आपल्याकडून घेत राहू, कारण की सामना अतिशय रंगतदार होताना दिसतोय। तर एकंदरीतच आपण पाहतोय कागलमध्ये विरोधी उमेदवार हे अज्ञात वासात गेलेले। दगाफटका टाळण्यासाठी शिंदे सेनेची ही सावध भूमिका पाहायला मिळते।